या व्हिडिओमध्ये आपण एका प्रतलातील दोन वर्तुळांच्या सापेक्ष स्थितींबद्दल बोलणार आहोत. सुरुवातीला आपण एकमेकांना न छेदणाऱ्या वर्तुळांबद्दल चर्चा करूया. आपल्याकडे एक वर्तुळ S1 आणि एक वर्तुळ S2 आहे. येथे दोन्ही वर्तुळे एकमेकांना छेदत नाहीत आणि ती एकमेकांच्या बाह्य भागात आहेत. त्यानंतर आपल्याकडे अशी एक स्थिती आहे जिथे दोन्ही वर्तुळे एकमेकांना छेदत नाहीत, पण वर्तुळ S1 हे वर्तुळ S2च्या अंतर्भागात आहे. आपल्याकडे यासारखी स्थिती देखील असू शकते. येथे पुन्हा ती एकमेकांना छेदणारी नाही आहेत. S1 हे S2च्या अंतर्भागात आहे आणि दोन्ही वर्तुळांचा केंद्रबिंदू एकच आहे. अशा वर्तुळांना एककेंद्री वर्तुळे किंवा समकेंद्री वर्तुळे असं म्हणतात. विशेष म्हणजे दोन एकरूप वर्तुळे देखील एककेंद्री असू शकतात. एकरूप वर्तुळे म्हणजे अशी वर्तुळे ज्यांच्या त्रिज्या समान असतात. आता दोन एककेंद्री वर्तुळांमधील जागा एक वर्तुळाकार वलय तयार करते. आतील वर्तुळ S1चा बाह्य भाग आणि बाहेरील वर्तुळ S2चा अंतर्भाग यांनी वेढलेल्या प्रदेशाला वलयाकृती प्रदेश असं म्हणतात. चला आता आपण एक सामायिक बिंदू असलेल्या वर्तुळांकडे वळूया. तर आपल्याकडे वर्तुळ S1 आणि S2 आहेत आणि ती एकमेकांना एका बिंदूवर स्पर्श करत आहेत, जो बिंदू P आहे. या स्थितीत आपल्याकडे याप्रमाणे एका सामायिक बिंदूवर एकमेकांना स्पर्श करणारी दोन वर्तुळे देखील असू शकतात. या स्थितीत वर्तुळ S1चा केंद्रबिंदू वर्तुळ S2च्या अंतर्भागात आहे. दोन्ही आकृत्यांमध्ये या वर्तुळांना स्पर्श वर्तुळे असं म्हटले जाते. पहिल्या आकृतीतील वर्तुळांना बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि दुसऱ्या आकृतीतील वर्तुळांना आंतरस्पर्शी वर्तुळे असं म्हणतात. चला आता आपण दोन बिंदूंमध्ये एकमेकांना छेदणाऱ्या वर्तुळांवर नजर टाकूया. तर आपल्याकडे S1 आणि S2 ही वर्तुळे आहेत जी एकमेकांना P आणि Q या बिंदूंवर छेदत आहेत. दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू एकमेकांच्या अंतर्भागात आहेत. S1चा केंद्रबिंदू S2च्या अंतर्भागात आहे आणि S2चा केंद्रबिंदू S1च्या अंतर्भागात आहे. आता तुम्ही या स्थितीकडे पुन्हा एकदा पाहिल्यास दोन्ही वर्तुळे एकमेकांना P आणि Q या दोन बिंदूंमध्ये छेदतात, परंतु फक्त एकाच वर्तुळाचा केंद्रबिंदू दुसऱ्या वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. इथे बघा. आता तुम्ही या स्थितीकडे पुन्हा एकदा पाहिल्यास दोन्ही वर्तुळे एकमेकांना P आणि Q या दोन बिंदूंमध्ये छेदतात, परंतु फक्त एकाच वर्तुळाचा केंद्रबिंदू दुसऱ्या वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. S1चा केंद्रबिंदू S2च्या अंतर्भागात आहे. आता जर का तुम्ही या स्थितीकडे पाहिलं आणि जर आपण P आणि Q हे बिंदू जोडले तर या PQ रेषेला दोन वर्तुळांचा रॅडिकल अक्ष असं म्हणतात किंवा मूल अक्ष असं म्हणतात. जर का तुम्ही नीट पाहिलं तर ती दोन वर्तुळांची सामायिक जीवा देखील आहे. विशेष म्हणजे मूल अक्षावरील किंवा रॅडिकल अक्षावरील कोणत्याही बिंदूपासून दोन्ही वर्तुळांवर काढलेल्या स्पर्शिकांची लांबी समान असते. उदाहरणार्थ आपण रॅडिकल अक्षावर कोणताही एक बिंदू घेऊया. अर्थातच आपल्याला वर्तुळाच्या बाहेरील एखादा बिंदू घ्यावा लागेल, बरोबर ना? तरच आपण स्पर्शिका काढू शकतो. तर समजा आपण हा बिंदू घेतला आणि स्पर्शिका काढल्या, तर या बिंदूपासून काढलेल्या दोन्ही स्पर्शिकांची लांबी समान असते.